नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत संभाव्यतेतील शेवटचा आणि महत्त्वाचा घटक घटनेची संभाव्यता, ज्याला इंग्रजीमध्ये प्रोबॅबिलिटी ऑफ एन इव्हेंट असे म्हणतात. नेमकी घटनेची संभाव्यता कशी काढायची त्यासाठी आपण पहिल्यांदा त्याची व्याख्या समजावून घेऊया. एखाद्या अपेक्षित घटनेची शक्यता दर्शवणाऱ्या संख्येला संभाव्यता म्हणतात. यापूर्वी आपण मित्र काही शक्यता बघितल्यात, काही घटना बघितल्यात. त्याला जर संख्येचं रूप तुम्ही दिलं तर तयार होते संभाव्यता. ती पुढील सूत्र वापरून संख्येने किंवा शतमानात दर्शवतात. म्हणजे तुम्ही जी संभाव्यता काढणार आहे एक तर ती संख्येत दाखवू शकता किंवा टक्केवारीमध्ये दाखवू शकता. यादृच्छिक प्रयोगासाठी नमुनावकाश S असेल व A ही अपेक्षित घटना असेल तर त्या घटनेची घटकांची संख्या नंबर ऑफ A असेल तर त्या घटनेची संभाव्यता P ऑफ A खालील सूत्राने ठरवतात. म्हणजे A ही जर घटना तुमची असेल तर त्याची संभाव्यता P ऑफ A अशी दाखवतात. आणि ती कशी काढतात तर P ऑफ A बरोबर घटना A मधील नमुना घटकांची संख्या छेद नमुना अवकाशातील एकूण घटकांची संख्या. म्हणून P ऑफ A बरोबर नंबर ऑफ A म्हणजे A या घटनेतील घटकांची संख्या छेद नंबर ऑफ S म्हणजेच नमुना अवकाशातील एकूण घटकांची संख्या. एक उदाहरण बघूया. एक उदाहरण पहा. एक नाणे फेकले असता खालील घटनेची संभाव्यता काढा. प्रयोग आहे एक नाणे फेकले आणि कुठल्या घटनेची संभाव्यता काढायची आपल्याला? छाप मिळणे 1, 2 काटा मिळणे अशा दोन घटनेची आपल्याला संभाव्यता काढायची आहे. मग त्यासाठी नेहमीप्रमाणे प्रयोग लिहून घेतला. एक नाणे फेकले असता प्रयोग आला म्हणजे त्याला नमुना अवकाश आला. म्हणून नमुना अवकाश बरोबर S बरोबर महिरपी कंसात H और T छापा किंवा काटा म्हणून नंबर ऑफ S 2 म्हणजे या नमुना अवकाशातील घटकांची संख्या 2. पुढची घटना घेतली. घटना A छापा मिळणे म्हणजे A या घटनेमध्ये घटना अशी आहे छापा मिळावा. मग या ठिकाणी एकच घटक मिळेल आणि म्हणून A मध्ये H हा एकच घटक असेल म्हणून नंबर ऑफ A 1. आता लगेच याची संभाव्यता काढून घेऊया. A ही घटना आहे म्हटल्यानंतर त्याची संभाव्यता P ऑफ A. त्याचं सूत्र नंबर ऑफ A छेद नंबर ऑफ S. नंबर ऑफ A आपल्याकडे तयार आहे 1, नंबर ऑफ S आपल्याकडे तयार आहे 2 आणि म्हणून त्याची संभाव्यता येईल 1/2. दुसरी घटना घेऊया. घटना B काटा मिळणे. आता या प्रयोगामधला काटा मिळणे ही घटना आहे त्यामुळे इथं परत या ठिकाणी एकच घटक मिळेल आणि म्हणून B मध्ये घटक येणार T म्हणून नंबर ऑफ B बरोबर 1. आता B ही घटना आहे त्यामुळे त्याची संभाव्यता P ऑफ B. ती कशी काढता येईल? सो P ऑफ B बरोबर नंबर ऑफ B छेद नंबर ऑफ S. आपल्याला नंबर ऑफ B तयार आहे 1, नंबर ऑफ S ऑलरेडी आपल्याकडे तयार आहे 2 आणि म्हणून परत याची संभाव्यता येईल 1/2. दुसरं उदाहरण बघूया. दुसऱ्या उदाहरणामध्ये बघा. एका पेटीत 15 तिकिटे आहेत. प्रत्येक तिकिटावर 1 ते 15 पैकी एक संख्या लिहिलेली आहे. त्या पेटीतून एक तिकीट यादृच्छिक पद्धतीने काढले तर तिकिटावरील संख्या ही 1 समसंख्या असणे, 2 संख्या 5च्या पटीत असणे. या घटनेची संभाव्यता काढा. आपल्याला इथं संभाव्यता काढायची आहे. प्रयोग आहे पेटीत 1 ते 15 अंक लिहिलेल्या 15 तिकिटापैकी एक तिकीट यादृच्छिक पद्धतीने काढायचं आहे. हा प्रयोग आहे त्यामुळे प्रयोग आला म्हटल्यानंतर त्याला नमुना अवकाश येईल. नमुना अवकाश म्हणजेच त्यातल्या नमुना घटकांची संख्या पूर्ण म्हणजे पूर्ण आपल्याला त्या ठिकाणी घटक लिहावे लागतील 1 पासून 15 पर्यंतचे अंक आणि नंबर ऑफ S मित्र हो किती मिळेल बघा 15. ओके पुढे जाऊया. आता पहिली घटना घेऊया. समसंख्या असणे. घटना A त्याला नाव दिलं घटना A. तिकिटावरील संख्या समसंख्या असणे म्हणजे या नमुना अवकाशातील जेवढे अंक समसंख्येचे आहेत तेवढे A या घटनेमध्ये येणार आणि म्हणून कुठले कुठले घटक येतील बघा. A बरोबर 2, 4, 6, 8, 10, 12, 14 आणि म्हणून नंबर ऑफ A किती येईल बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7. नंबर ऑफ A किती येईल बघा 7. त्यानंतर आपल्याला A ही घटना आहे त्याची संभाव्यता काढायची आहे. A या घटनेची संभाव्यता P ऑफ A न काढली जाते. सो P ऑफ A बरोबर सूत्र कोणतं सांगा? नंबर ऑफ A छेद नंबर ऑफ S. आता नंबर ऑफ A आपल्याकडे तयार आहे 7, नंबर ऑफ S आपल्याकडे तयार आहे 15 आणि म्हणून या A या घटनेची संभाव्यता किती येईल 7/15. दुसरी घटना घेऊया. घटना B
तिकिटावरील संख्या 5च्या पटीत असणे. म्हणजे बी ही जी घटना आहे त्या घटनेमध्ये काय अपेक्षित आहे, 5च्या पटीतील संख्या असावी. मग या नमुना अवकाशातील 5च्या पटीतील जेवढ्या संख्या असतील तेवढ्या सगळ्या बी या घटनेमध्ये येणार. आणि म्हणून बी मध्ये येणारे घटक कोणकोणते सांगा, 5, 10, 15. ओके, अशा पद्धतीनं 3 घटक येतील आणि नंबर ऑफ बी किती येईल, 3 घटक येतील. आता बी ही घटना आहे, बी या घटनेची संभाव्यता काढून घेऊया. ती कशी दर्शवतात, पी ऑफ बी. पी ऑफ बी कसा काढणार, नंबर ऑफ बी छेद नंबर ऑफ एस. नंबर ऑफ बी आपल्याकडे तयार आहे 3, नंबर ऑफ एस ऑलरेडी आपण काढलेला आहे 15. आणि म्हणून 3/15 याला संक्षिप्त रूप दिल्यानंतर 1/5. आणि म्हणून पी ऑफ बी बरोबर 1/5. तर मित्र हो, या ठिकाणी आपण आज घटनेची संभाव्यता कशी काढतात त्याची काही उदाहरण आपण बघितलीत. तर मित्र हो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर निश्चित लाईक करा, शेअर करा आणि असे खूप चांगले व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन मात्र अवश्य दाबा. धन्यवाद.